पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असतात। धक्कादायक म्हणजे दरडी कोसळून अख्खीच्या अख्खी गावं एका रात्रीत गायब झाल्याच्या घटनाही घडल्यात। त्यात शेकडो लोकांचे बळीही गेलेत। आता अशा दरडीची भीती असलेल्या गावांची संख्या दुप्पट झाली आहे। तर दुसरीकडे सरकार मात्र पुनर्वसनाचं फक्त तुणतुणं वाजवत बसलेलं आहे। पाहूया त्याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। तब्बल 392 गावांना दरडींचा धोका। रायगड जिल्ह्यातील 71 गावात दहशतीत। पुनर्वसन कधी होणार, ग्रामस्थांचा सवाल। सह्याद्रीच्या कुशीत वसलेली रायगड जिल्ह्यातील गावं पावसाळ्याच्या दिवसात जीव मुठीत घेऊन जगत असतात। रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरडींची टांगती तलवार आहे। अतिवृष्टी झाली तर दरड कोसळून मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे। रायगड जिल्ह्यात 2005 मध्ये मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या। महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते अशा गावांमध्ये त्यावेळी दरडी कोसळून 250हून अधिक जणांचा बळी गेलाय। या ठिकाणी आम्ही शासनाला सांगितलंय की या ठिकाणी निवारा शेड आम्हाला द्या, परंतु निवारा शेड देखील उपलब्ध करून देत नाही किंवा स्थलांतरित ही कुठे करत नाही। कुठला मार्ग आहे तो शासनाने अद्यापर्यंत सांगितलं नाही। फक्त सांगतात की प्रस्तावित आहे, तुमचे दोन्ही प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेले आहेत। नोटीस देणं हे सरकारचं काम आहे, हे बरोबर नाही आहे ना। ज्या मूळ समस्या, ज्या काही मूळ समस्या आहेत त्या मूळ समस्या शासनानं आमच्या दूर करणं फार आमच्या तातडीची आवश्यकता आहे। आम्ही निवारा शेडची मागणी केली 2005 पासून आम्ही निवारा शेडची मागणी केली होती। निवारा शेडची सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची व्यवस्था केलेली। महाड मधील तळीये आणि खालापूर मधील इरशाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर सरकार खडबडून जागं झालं। त्यानंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने रायगड मधील डोंगर भागातील गावं, वाड्या, वस्त्यांचं सर्वेक्षण केलं। त्यात 392 गावांना दरडीचा धोका असल्याचा अहवालही दिला। यानंतर सरकारनं दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं पावलं उचलली खरी, पण ही कामं आजही अर्धवट अवस्थेत आहेत। दुसरीकडे ज्याचं पुनर्वसन झालं त्यांना नीट सुविधा मिळालेल्या नाहीत आणि त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत। दरडीच्या दहशतीतील तालुकानिहाय गावं: अलिबाग 9, कर्जत 5, खालापूर 12, तळा 3, पनवेल 3, पेण 13, पोलादपूर 140, महाड 121 गावं, माणगाव 22 तर मुरुड 9 गावं, म्हसळा 14, रोहा 20, श्रीवर्धन 12 गावं आणि सुधागड 9 गावं। आधी दरडींचा धोका असलेल्या गावांची संख्या 183 होती। त्यात आता दुप्पट वाढ होऊन ती संख्या 392 झाली आहे। त्या नोटिसानुसार जे आम्हाला पुनर्वसन मिळायला पाहिजे, तर पुनर्वसन हा कुठे असावा? आता इथे लोकांच्या शेती आहेत, कुणाची वाडे आहेत, कुणाची घरदार आहेत। आता जर समजा प्रशासनाने आम्ही इथे राहतोय, आम्हाला जवळपास एखाद्या ठिकाणी पुनर्वसनासाठी जागा दिली तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु तुम्ही आम्हाला पुनर्वसन देणार कोल्हापूरमध्ये, आम्ही राहतो इथे रायगडमध्ये, तर हे थोडी प्रशासनाला जमणार। मुठीत जीव घेऊन राहतो आम्ही, कारण भीती एवढी असते की तो पाऊस एवढा जोराचा असतो की दगड वगैरे खाली कोसळत असतात, पडत असतात। त्याचा आवाज घेऊन प्रत्येक घरी 2-2 माणसं असल्यामुळे ते कुठं जायचं काय तीच भीती असते जास्त। एकीकडे दरडीच्या धोक्यामुळे जीव मुठीत धरून लोक जगतायत, तर प्रशासन मात्र दरवर्षीच स्थलांतर आणि पुनर्वसनाचे तुणतुणे वाजवत बसले। 20 गावांचा जो आहे तो पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य शासनात सादर करण्यात आलेला आहे। दरड कोसळू नये किंवा आणि त्या अनुषंगाने होणारे धोका, जे नुकसान आहे ते कमी व्हावं म्हणून राज्य शासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना जी आहे त्या अंतर्गत 1010 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे। त्याचप्रमाणे 426 कोटी किमतीचे 367 प्रस्ताव जे आहेत दरड प्रतिबंधात्मक, त्यालाही शासनाने मंजुरी दिलेली आहे। खरं तर दरडी कोसळून याआधी अख्खीच्या अख्खी गावं गायब झाल्याच्या भयंकर घटना घडल्या। याच दरडींनी शेकडो लोकांचे जीव गेले। त्यामुळे सरकारने आता जाग होण्याची गरज निर्माण झाली आहे। 20 वर्षामध्ये या गावाचं कायम स्वरूपाचं स्थलांतर व्हावं अशी कोणतीही पावलं उचलली गेली नसल्यामुळे या ठिकाणी शासनाने आम्हाला मरण्यासाठी सोडले की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।